सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। नामस्मरण या विषयासंदर्भातलं आजचं हे 9वं सत्र आपण श्रवण करत आहोत। कालच्या सत्रामध्ये आपण बघितलं परमेश्वर जे आहेत त्यांचं अर्चन आपल्याला या दृष्टपर पदार्थाच्या माध्यमातून करता येत नसतं। स्वामींनी पण सांगितलं की दृष्टे अदृष्ट न सदे, दृष्टपर वस्तूने अदृष्टपर जे परमेश्वर आहेत ते साधले जात नसतात। दृष्टपर वस्तूच्या माध्यमातून जी योग्यता आहे अदृष्टपर आपल्या जीव स्वरूपी येणारी जो अधिकार आपल्याला जो प्राप्त होतो, परमेश्वराची जी कणव आहे ते सर्व काही जर का तुम्ही दृष्टपर हेतूने जर का करत असाल, या तिन्ही गोष्टी त्याच्यामध्ये मिळत नाही। परमेश्वर देखील प्राप्त करायचा असेल तर अदृष्टपर बुद्धीने, म्हणजे अंतर आवडीपूर्वक आपण फक्त बाह्य क्रिया केल्या आणि त्याच्यामध्ये जर का अंतर साधना जर का नसेल, अंतर आवडी जर का त्याच्यामध्ये नसेल, तर मग अदृष्टपर जे परमेश्वर आहे तेही साधल्या जात नाही। आपण क्रिया तर महत्वाची करत असतो, क्रिया महागडी पण करत असतो, उत्तम पदार्थ आपण देत असतो, पण तो देण्यामागचा भाव जर का अहंकाराचा असेल, प्रदर्शनाचा असेल, तर मात्र प्रदर्शन युक्त जी क्रिया आहे ती परमेश्वराच्या दर्शनाला पात्र ठरत नसते। आणि म्हणून जे कार्य करायचंय नुसतं बाह्य वरवडेच त्याच्यामध्ये उत्तमत्व असावं असं नाही, तर कदाचित पदार्थ तुमच्याकडचा जो आहे तो कनिष्ठ असेल, उत्तम नसेल देखील, परंतु त्या देण्यामागचा जो भाव आहे तो भाव मात्र उत्तम असला पाहिजे। परमेश्वर पदार्थ बघत नाहीत, पदार्थ देण्याचा जो भाव आहे, जी आवडी आहे ते बघत असतात। आमच्या स्वामींच्या सन्निधानी अभय नावाच्या एक वयस्कर आई होत्या। त्यांनी स्वामींना भोजनाच्या संदर्भामध्ये विनंती केलेली आहे। कालच्या दिवशी स्वामींना विनंती केली की उद्या माझं जे भोजन आहे ते भोजन आपण स्वीकारावं, आणि त्या दृष्टीने स्वामींनी त्यांच्या विनंतीचा स्वीकार केलेला आहे। दुसऱ्या दिवशी ते सगळं तयारी करून पुऱ्या वगैरे असं त्यांनी बनवलेलं आहे आणि ते भोजन उपहार घेऊन स्वामींकडे येत आहेत। येता येता मध्ये एक जण भेटले जे स्वामींकडनंच आलेले होते। त्यांना विचारलं की स्वामींचा आता काय अवसर सुरू आहे, म्हणजे आता स्वामी काय करत आहेत। मग त्यांनी सांगितलं की स्वामींचं आत्ताच भोजन झालं, आता ही काय घेऊन चाललेली आहे, भोजनच घेऊन चालली आहे, आणि स्वामी त्यांचा भोजनाचा स्वीकार करणार आहेत असं सगळं ठरलेलं आहे। परंतु मध्येच बातमी मिळाली की हे काय, मी आत्ताच उपहार घेऊन आलेलो होतो, स्वामींचं भोजन झालं आणि स्वामी आसनस्थ बसलेले आहेत। आता अवयव ज्या होत्या त्यांना खूप दुःख वाटलं की आपल्या भोजनाचा दंडवत जो आहे तो स्वामींनी स्वीकार केलेला होता, परंतु भोजन मात्र स्वामींनी दुसऱ्याच व्यक्तीचं केलेलं आहे, दुसऱ्या व्यक्तीचं भोजन स्वीकारलेलं आहे। तर त्यावेळेला साहजिकच दोन गोष्टी होऊ शकतात, एक दुःख होऊ शकतं आणि एक राग येऊ शकतो। आपल्या बाबतीत जर का असं घडलं, ज्या व्यक्तीला आपण जेवणाचं आमंत्रण दिलं तर दुसरीकडनं जेवण आलं, तर आपण काय करणार, त्याच्यावर रागवणार, चिडणार, है ना। परंतु हे अज्ञान दशेतलं कार्य आहे। आपल्याकडे जेव्हा अज्ञान असतं तेव्हा आपण चिडत असतो दुसऱ्यांवर। लक्षात घ्या, चिडणं कधी कधी, आता तुम्ही बघा लहान मुलं प्रश्न विचारतात आणि आपल्याकडे जर का उत्तर नसेल तर मोठे लोक काय करतात माहिती आहे का, चिडतात त्यांच्या, गप्प बस, समजत नाही तुला, म्हणजे
चिडलं की काय होतं की समजायचं की त्याविषयीचं अज्ञान आहे, त्याशिवाय चिड येत नसते. आपल्याला आपली चूक कळते त्यावेळेला आपल्याला चिड निर्माण होत असते की आपल्याला आपली चूक कळल्यापेक्षा आपली चूक कोणीतरी काढली याचा जास्त आपल्याला राग येत असतो. आणि म्हणून इथे आपल्याला लक्षात घेता आलं पाहिजे की आपल्याला प्रत्येक गोष्टीचं जे ज्ञान असलं पाहिजे, त्या संदर्भातली माहिती असली पाहिजे की जेणेकरून आपल्यामध्ये कुठल्याही प्रकारची अस्वस्थता निर्माण होणार नाही. आणि अज्ञान दशेमध्ये आपण असं चिडत असतो, पण ज्ञान असेल तर काय होईल? ज्ञान असेल तर जर का तुम्हाला स्नान करायला जायचं आहे आणि तुम्ही सांगून ठेवलेलं आहे की कधी तुम्ही स्नान करायला मला सांगा, परंतु ते जे जाणारे आहेत तुम्हाला न सांगताच निघून गेले, त्यांनी तुम्हाला सांगितलंच नाही. आता मग ते जेव्हा भेटतात तेव्हा आपण त्यांच्यावर चिडत असतो. का? कारण की तुम्ही मला सांगून गेले नाहीत, देवदर्शनाला गेलात पण मला सांगितलं नाही, कळवलं नाही वगैरे वगैरे म्हणून आपण त्यांच्यावर चिडत असतो. परंतु ज्ञानयुक्त आपलं जर का आपली जी भूमिका आहे ज्ञानयुक्त असेल तर त्याच्यामध्ये आपण समोरच्यांवर चिडायचं नसतं. तो जो काही अनधिकार आहे, ती जी काय अयोग्यता आहे ती आपली आहे की ते गेले पण आपल्याला कळवलं नाही, आपण सांगून सुद्धा त्यांची चूक नाहीये, ही चूक आपलीच आहे. कारण की आपल्या नशिबामध्ये ती साधना लिहिलेली नाहीये, ती साधना आपण जोडलेली नाहीये आणि म्हणून आपण निरोप देऊन सुद्धा त्यांनी आपल्याला कळवलं नाहीये. हे कशामुळे झालंय? आपण अनंत वेळा काय केलेलं आहे, या गोष्टींकडे दुर्लक्ष केलेलं आहे. परमेश्वराने वेळोवेळी आपल्याला चांगल्या कार्याचा योग प्राप्त करून दिला. वेळोवेळी चांगल्या कार्याचं जे काही संधी आहे ती आपल्याला उपलब्ध करून दिली, परंतु त्या संधीचा उपयोग आपण घेतला नाही. तुमचं काही समजा खूप अडचणीचं कार्य असेल तर तो भाग वेगळा आहे, पण सहज साध्य असताना सुद्धा आपण ती क्रिया केली नाही. कोणी म्हणालं स्नान करायला चला, आपण जाऊ शकतो, घरी आपल्याला काहीच सगळं ऍडजस्ट करून जाऊ शकतो आपण, पण त्या वेळेला आपण म्हणतो नाही आता मला वेळ नाहीये, है ना. ईश्वर कार्याच्या कितीतरी गोष्टींसाठी आपण आपल्याला वेळ नाही असं म्हणत असतो. एरवी गावामध्ये समजा काय झालं तर अख्खं गाव बघायला येईल, पण निरोपण असेल तर येईल का गाव? येणार नाही. म्हणजे आपण अशा कितीतरी ईश्वरदायक विधींची जी संधी प्राप्त होते त्याचा अवहेर आपण करत असतो, दुर्लक्ष आपण त्याच्याकडे करत असतो. आणि मग जेव्हा केव्हा तो योग येतो परत आणि आपल्याला असं वाटतं की मला आता श्रवण करायचं आहे, परंतु आपल्याला श्रवण करायची संधी उपलब्ध असून सुद्धा ती संधी आपल्याला त्याचा लाभ आपल्याला घेता येत नाही. कारण की अनंत वेळा आपण अशा प्रकारे ईश्वरदायक विधीचं अवहेलन केले. अवहेलन म्हणजे त्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. आपल्याला वाचता येतं पण आपण वाचत नाही, आपण पेपर वाचून काढतो, परंतु मोबाईल मधले मेसेज वाचत बसतो, परंतु आपण सूत्रपाठ लीळाचरित्र वाचतच नाही. आपल्याला असे अनेक विधी करण्याची संधी आता उपलब्ध असते. आता तर इतकी संधी उपलब्ध आहे की घरी बसल्या सुद्धा आपण खूपशा गोष्टी करू शकतो, परंतु तरी सुद्धा आपण त्या विधींचा, त्या कार्याचा उपयोग घेत नाही आणि ती संधी परमेश्वराने उपलब्ध करून दिलेली असते बरं का. परमेश्वराचा कुठलाही विधी असतो, जसं तुमचं ज्या बँकेशी व्यवहार आहे त्या बँके संबंधित तुम्हाला काहीतरी जो मेसेज येतो मोबाईलवर, तो कोण पाठवत असतं? ती बँक पाठवत असते, बरोबर. त्या बँकेचा मेसेज तीच बँक पाठवत असते. ज्या संदर्भामध्ये सूचना आहे, लाईट बिल कोण पाठवतं? बँकेवाले पाठवतात का? ते लाईट बिल वालेच लाईट बिल पाठवत असतात, लाईट वालेच. तशा पद्धतीने परमेश्वराचा जो निरोप आहे तो कोण पाठवत असेल आपल्याला? दुसरं कोणी पाठवत असेल का? ते परमेश्वराच्याच मनोधर्माने. तुम्ही म्हटले तर आम्हाला तर गावातनं फोन आला, परंतु त्या व्यक्तीला जी सूचना केलेली गेलेली आहे
त्या व्यक्तीला जी स्फुरदरूपता केलेली आहे, त्या व्यक्तीला ज्यांनी कोणी सुचवलंय ते कोण आहेत? परमेश्वर आहेत. कधी कधी असं होतं, तो व्यक्ती जवळच्या व्यक्तीला कळवायचं विसरून जातो, लांबच्या व्यक्तीला कळवतो आणि मग त्याच्या लक्षात येतं आपण यांना कळवलंच नाही बरं का निरूपणाचं. का नाही? लांबचा माणूस का आठवतो आणि जवळचा माणूस का नाही आठवत? जवळच्या व्यक्तीने ती जोड जोडलेली नाही आहे, लांबच्या व्यक्तीने ती जोड जोडलेली आहे. आणि हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे की परमेश्वराचा कुठलाही विधी लगेच असा भेटत नसतो, सहज प्राप्त होत नसतो. त्यासाठी अनंत वेळा आपल्याला देवाला प्रार्थना करावी लागते. सकाळ संध्याकाळ आपण जी काही साधना करतो, देवाची प्रार्थना करतो, त्या प्रार्थनेमध्ये देवाच्या अनेक विधींचं जे काही मागणं आहे ते आपल्याला मागावं लागत असतं. स्मरण आपलं होत नाही, त्या स्मरणाचं विधी देवाकडनंच मागावा लागतो. आपल्याला सेवादास्य घडावं हा विधी सुद्धा देवाकडे मागावा लागतो, तिथे अर्ज देऊन ठेवावा लागतो. आणि अर्ज किती वेळा द्यावा लागतो? अनेक वेळा द्यावा लागतो. एकदा अर्ज दिला म्हणजे काम झालं असं नाही, अनेक वेळा देवाला प्रार्थना करावी लागते आणि सांगावं लागतं. हा अर्ज असा आहे तो लिहावा लागत नाही, हा अर्ज असा आहे की तो बोलावा लागत नाही. त्याची अप्राप्ती म्हणजे ते जे प्राप्त झालेलं नाहीये आपल्याला, ते प्राप्त होण्यासाठी म्हणून देवाला प्रार्थना आणि ते प्राप्त नाही म्हणून देवाकडे दुःख, अशा दोन्ही गोष्टी करायच्या आहेत. प्राप्त नाही म्हणून रडत बसायचं नाही, दुःख करत बसायचं नाही नुसतं, तर प्राप्त होण्याचा प्रयत्न देखील आपल्याकडनं झाला पाहिजे. आमच्या स्वामींनी एक वचन सुंदर सांगितलेलं आहे, रडी जेना किंगा रडीनल्या काजळी पडे. रडी जेना किंगा म्हणजे देवासाठी दुःख करायचंय, रडायचं आहेच आपल्याला, आणि एकीकडे देव सांगतात रडायचं नाही. दोन्ही वचन आहेत असे. परंतु इथे रडी जेना या वचनामध्ये देवाला सांगितलं निष्क्रिय रडत बसू नका. आपल्याला रडायचं आहे, पण ते कसं? सक्रिय रडायचं आहे. म्हणजे ज्या गोष्टीसाठी आपण रडतोय त्या गोष्टी प्राप्ततेसाठी तुमचा प्रयत्न पण असला पाहिजे आणि दुःख पण असलं पाहिजे. प्राप्त होत नाही म्हणून दुःख, प्राप्त झालं पाहिजे म्हणून दुःख, आणि प्राप्त व्हावं म्हणून प्रयत्न देखील असला पाहिजे. घरात सगळं जेवण बनवले आणि तुम्ही रडत बसले की मला भूक लागली भूक लागली, याला काय म्हणतात? निष्क्रिय रडणं म्हणतात. तुम्ही रडा देखील म्हणजे बोला देखील की भूक लागली आहे, आणि आतमध्ये जाऊन वाढून पण घ्या किंवा कोणातरी वाढायला सांगा. आता नुसतंच वाढल्याने पण चालणार नाही, ते तुम्हाला घास मोडून जेवावं पण लागेल, चावावं पण लागेल. आता नुसतंच घास खाऊन आणि चावून पोट भरत नाही. काय करावं लागतं त्यासाठी? काय करता तुम्ही? घास मोडून चावून, असं गिळावं पण लागतं. तुम्ही म्हटले आम्ही गिळणारच नाही तर नाही चालणार. ते गळ्याखाली गेल्याशिवाय, गिळणं हा शब्द थोडासा अपशब्द म्हणून वापरला जातो, वाईट वाटू शकतं लोकांना. आपल्याला गळ्याखाली तो घास उतरवावा लागतो, तेव्हा तो पोटात जातो. तोपर्यंत काहीच नाही. घरात असून, ताटात असून, आपल्या मुखामध्ये असून काही उपयोग नाही. तो गळ्याखाली उतरला पाहिजे, आतमध्ये जाणं हे अधिक महत्वाचं आहे. तसं तुम्ही जे पण देवाचा विधी तुम्हाला प्राप्त करायचा आहे, चांगलेपणा जो आपल्याला आणायचा तो आतमध्ये उतरवायचा आहे. तो बाह्य नाही आहे, तो काही बाहेरचा मेकअप नाही आहे, तो की बाहेरच तो थापायचा आपल्याला. तो आतमध्ये आला पाहिजे. आणि एकदा गोष्ट अंतरामध्ये जर का आली तर काय होतं की ती बाह्य आपोआपच प्रगट होत असते. लक्षात घ्या, तुम्ही बाहेर किती लाईट लावली आणि त्या वायरमध्ये करंटच नाही दिला, काही उपयोग नाही त्याचा. तुम्हाला त्याच्यात करंट एकदा तुम्ही देता आला की आपोआपच त्यातला जो प्रकाश आहे, तो प्रकाश, तो करंट आहे, तोच प्रकाशाच्या रूपाने बाहेर पडत असतो, तो ऊर्जेच्या रूपाने बाहेर पडत असतो, आणि ते वस्तू ज्या आहेत लाईटीच्या वस्तू त्या सुरू होऊन जातात. तशा पद्धतीने तुम्हाला अंतर साधनेमध्ये, अंतःकरणामध्ये या गोष्टी आपल्याला कार्यरूप करता आल्या पाहिजे. चेहऱ्यावर आपोआप त्या गोष्टी येतात, तुमच्या वागण्या, उठण्या, बसण्या, बोलण्यात त्या गोष्टी येतात. आपण बोलतो ना, मुलांना चांगले संस्कार दिले पाहिजे.
चांगले संस्कार कुठे मिळतात बरं? दुकानात वगैरे मिळतात का? आणि किंवा ते असं आपण पावडर लावतो तसे ते लावता येतात का? संस्काराची पावडर करून लावता येते का? नाही. ते संस्कार तुम्हाला कुठे द्यावे लागतात? त्याला अंतःकरणामध्ये द्यावे लागतात. आणि ते त्याला लहानपणापासून त्याला ते सांगावं लागतं, समजावून सांगावं लागतं, त्याच्यामध्ये उतरवावं लागतं, त्याच्याकडनं ते करून घ्यावं लागतं. तसं त्याला हळूहळू आपल्याला त्याच्यामध्ये तो बदल करायचा आहे. ते संस्कार त्याच्या अंतःकरणामध्ये टाकायचे. एकदा अंतःकरणात संस्कार आले की त्याचं प्रगट कर असं सांगावं लागत नाही, ते आपोआपच प्रगट होत असतात. मनात राग आला की लगेच चेहऱ्यावर आपोआपच दिसतो. तो माणूस काही बोलला जरी नाही तरी त्याच्या चेहऱ्यावर लगेच कळतं आपल्याला की हा खूपच शांत आहे बरं का, काही बोलून नाही राहिला, काहीतरी चेहरा वेगळाच दिसतोय. आणि एखाद्या वेळेस तुम्हाला लोक बघून म्हणतात की आज खूपच आनंदी दिसतायत तुम्ही, है ना. चेहऱ्यावर आपोआप आनंद येतो की आज खूपच आनंदी. काय झालं? काय नाही, आज आमचं निरूपण संपलं म्हणून आम्ही आनंदी आहोत. रोज 2 टाइम येऊन बसावं लागायचं उन्हात अनात वगैरे, असं असतं का? परंतु इथे मुद्दा हा आहे की जे अंतःकरणात येईल ते तुमच्या वागण्या, उठण्या, बसण्यामध्ये आपोआपच प्रकट होतो. तुम्ही किती हे करा की मला राग दाखवायचा नाहीये तरी तो दिसणारच आहे. काहीतरी आदळआपट होत राहते. आणि आनंद जो आहे, आनंद तुम्हाला अजिबात लपवता येत नाही. तुमचा चेहरा इतका प्रसन्न होतो, कुठल्याही प्रकारचं चेहऱ्यावर काहीही मेकअप न करता देखील चेहरा सुंदर दिसतो बरं का. हे तुम्हाला माहित नसेल. काहीही न करता, चेहऱ्याला काहीच न करता देखील चेहरा सुंदर दिसतो. कारण की अंतःकरण चांगलं जर का असेल, अंतःकरण शुद्ध असेल, पवित्र असेल, अंतःकरण आनंदी असेल तर ते चेहऱ्यावर आनंद आपोआपच येत असतो. नाहीतर आम्ही काही लोक बघितले असे, मामाजींनी आम्हाला सांगितलं की एखादा काळा कुट्ट माणूस असतो परंतु त्याच्या चेहऱ्यावर तकाकी असते ना, चमकतो. त्याला बघितल्यानंतर आपल्याला पण आनंद वाटतो. असं त्याचा चेहरा तेजवान असतो. काळा व्यक्ती आहे आणि एखादा गोरा व्यक्ती आहे पण त्याचा चेहरा असा दिसतो की आता झोपेतून उठून आला की काय, म्हणजे एकदम असं आळसवलेला चेहरा असतो. त्याच्याशी बोलल्यानंतर त्याच्या बोलण्या उठण्या बसण्यामध्ये आपल्याला काय ऍक्टिव्हिटी दिसत नाही, एकदम सुस्त असल्यासारखं आहे. म्हणजे जे काही चांगलेपणा आहे तो रंगामध्ये नाहीये. पण आपण खूप वर्षापासून, अनंत काळापासून हेच धरून बसलेलो आहे की रंग चांगला असला पाहिजे तर आपल्याला ती व्यक्ती आवडत असते. परंतु तसं नाही. इथे तुम्हाला तुमचं जे काही मन, अंतःकरण, स्वभाव आहे, एरवी तुम्हाला सुंदर व्यक्ती बघायला चांगली वाटते परंतु व्यवहारामध्ये जी स्वभावाने चांगली व्यक्ती तीच तुम्हाला पसंत असते बरं का. तुम्ही जेवढ्या लोकांशी व्यवहार करता त्यामध्ये तुम्ही म्हणता नाही ह्यांच्याशी केलेला व्यवहार चांगला आहे, हे बोलतात चांगलं वगैरे वगैरे. म्हणजे तुम्ही शेवटी तुमचा निकष जो आहे तो स्वभावाकडे जात असतो. म्हणजे स्वभाव चांगला आहे बरं का त्यांचा. ते पैशाने गरीब आहेत पण स्वभाव खूप उत्तम आहे त्यांचा. तर अशा पद्धतीने स्वभावाकडे जेव्हा आपण जातो तेव्हा लक्षात येतं की तो स्वभाव चांगला का आहे, कारण की त्यांचं मन चांगलं आहे, मनातले विचार चांगले आहेत, ते स्वभावामध्ये येत असतात. आणि स्वभाव चांगला नाही आणि चांगलं वागण्याचा जर का प्रयत्न आहे ते पण आपल्याला लगेच लक्षात येतं की वरवडे सुरू आहे. आणि म्हणून इथे आपल्याला आपला जो काही अनधिकार आहे, आपण जे नाही जोडलेले ते आपल्याला लक्षात आलं पाहिजे. आपण ज्या गोष्टी जोडलेल्याच नाही आहेत. तुम्हाला हे लक्षात येतं का की एखाद्या व्यक्तीचं अक्षर चांगलं असतं आणि आपलं अक्षर आपण मान्य करतो की नाही की त्यांचं अक्षर खूप चांगलं आहे बरं का, किंवा तो आमका पदार्थ ते खूप छान बनवतात बरं का, आपण हे मान्य करतो की नाही. म्हणजे ते आपल्याकडे नाहीये ती गोष्ट. तसं एखादी गोष्ट आपल्याला नाही मिळत किंवा आपल्याकडनं ती गोष्ट निघून जाते त्यावेळेला आपण जे देवाला बोलत असतो की देवाने असं का केलं, देवाने तसं का नाही केलं, त्यावेळी आपल्याला ही गोष्ट लक्षात आली पाहिजे की हे आपण जोडलेलं नाहीये, हे आपल्याकडे नाही आहे. परंतु ते सुंदर अक्षर त्याचं आहे, तुमचं नाहीये. पण तुम्ही मात्र सुंदर अक्षर शिकू शकता बरं का. सुंदर हस्ताक्षर तुम्ही करू शकता, शिकू शकता. ते काही अवघड नाही आहे, फक्त त्याच्यासाठी प्रयत्न असले पाहिजे.
ते कळालं पाहिजे की ते सुंदर का दिसतंय, हे पहिली गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. एखादा चांगला पदार्थ तुम्हाला नाही बनवता येत, पण तो चांगला पदार्थ तुम्ही त्यांच्यासारखा चांगला बनवू शकता. तुम्हाला ते बघावं लागेल की काय करतात. चांगला पदार्थ द्यायचा म्हणजे, बनवायचा म्हणजे काय, नुसतं तेलात राई जिरं टाकलं, फोडणी दिली की लगेच चांगला पदार्थ बनत नसतो. त्याचे अंदाज असतात. किती प्रमाणात टाकायचंय, किती वेळ त्याला शिजवायचंय, किती वेळ त्याला परतायचं आहे, हे सगळे त्याचे अंदाज असतात आणि मग तेव्हा तो पदार्थ चांगला होतो. तुम्ही पण तेवढंच त्याच्यामध्ये साधन टाकता आणि ते पण तेवढंच टाकतात, तरी सुद्धा त्यांच्या चवीसारखा तुमचा पदार्थ होत नाही. कारण की त्या करण्यामागचा जो उमट आहे तो आपल्याला कळालेला नाही आणि ते मान्य करायचं असतं. जे आपल्याला येत नाही ते आपण मान्य करायचं. जे येतं ते आपण जगाला ओरडून ओरडून सांगतो की नाही, पण जे येत नाही त्याच्याविषयी दुसऱ्याला आपण कोसत असतो, दुसऱ्यावर आपण चिडत असतो. आपल्याला येत नाही आणि ज्याला येतं त्याच्यावर आपण चिडायचं का बरं? त्याच्याबद्दल वाईट चिंतन का करायचं? उलट त्याला ते कसं चांगलं येतं हे जर का तुम्ही रकाना समजून घेतला तर तुम्हाला सुद्धा तसंच चांगलं करता येणार आहे. चांगलं करणं सगळ्यात सोपं आहे जगामध्ये. वाईट करणं हे खूप कठीण आहे. वाईट करायचं असेल तर त्याच्यासाठी भरपूर गोष्टी लागतात. मनामध्ये भीती असते, त्याच्यामध्ये धैर्य पण लागतं वगैरे वगैरे. चांगलं करायचं असेल, चांगलं बोलायचं असेल तर तुम्हाला काही जास्त कष्ट पडत नसतात बरं का. परंतु आपल्याला असं झालंय की वाईट वागणं एकदम सोपं होऊन गेलेलं आहे आणि चांगलं वागणं म्हटलं की मग आपल्याला भरपूर त्याच्यासाठी परिश्रम घ्यावे लागतात. याच्यावरून आपण आपलं मूल्यमापन करायचं की आपल्याला काय करायला कष्ट पडतायत. चांगलं करायला कष्ट पडतायत म्हणजे अवघड झालंय. वाईट आपल्या सरावाचं झालेलं असल्यामुळे वाईट करायला आपल्याला काहीच वाटत नाही. वाईट बोलायला पटकन काही वाटत नाही. वाईट बघायला आपल्याला काहीच वाटत नाही. वाईट ऐकायला नेहमी आपले कान सज्ज असतात. आणि जर का निरूपणादी श्रवण करायचं म्हटलं की नेमक्या मग तिथे झोप येते, जांभई येते, कंटाळा येतो. हे आपण इतर वाईट कार्याच्या वेळेला येत नाही. गावात कुणाचं भांडण चाललंय आणि तुम्ही बघता 1 तासापासून, तुम्हाला कंटाळा येईल का? तुम्ही उलट बघत राहता पुढच्या अजून एपिसोडमध्ये काय होणार आहे, पुढचे ते वाक्य काय येणार आहेत, हे सगळं तुम्ही आवर्जून ऐकत असता. आणि मी एक निरीक्षण केलेलं आहे की बाकीच्या ठिकाणी लोकांना आमंत्रण लागतं, परंतु भांडणाच्या ठिकाणी कुठलंच विना आमंत्रित लोक पोहोचतात. तिथे कुणाची तरी भांडणं चालतात, आपला त्याच्याशी काही संबंध नाही. जिथून ते भांडणं ऐकता येतील, दिसतील, तिथून ते भांडणं आपण ऐकतो, श्रवण करतो, त्याची चर्चा करतो. हे सगळं जे आहे ना, हे सगळं तुम्हाला ज्ञानाविषयी पण करायचं आहे. जसं तुम्ही भांडणाविषयी करता म्हणजे तुम्हाला ती कला अवगत आहे. तुम्ही ते ऐकता, लांबून ऐकता, ही कला आपल्याला अवगत आहे. विषय काय चालू आहे दोघांचा हे पण आपण ऐकतो, लक्षात घेतो. कोणाचं बरोबर कोणाचं चुकीचं हे पण लक्षात घेतो. ही पण कला आपल्याला अवगत आहे. त्यावर मग घरामध्ये सुद्धा आपण चर्चा बसवतो, है ना. एखाद्याचं भांडण ऐकून आलं की घरामध्ये ती बैठक समिती बसवतो आपल्या घरातले लोक आणि मग त्यांना सांगतो काय झालं, कसं झालं. 4-5 लोकांना परत विचारतो आपण कशामुळे झालं, काय झालं, मग काय मिटलं का त्यांचं, इत्यादी. जे भांडणाबद्दल आपण एवढं जे निरीक्षण करतो, परीक्षण करतो, तसंच्या तसंच तुम्हाला ज्ञानाच्या बाबतीमध्ये करायचंय. की आपण काय ज्ञान ऐकलं, काय सांगितलं, त्याच्याबद्दल आपलं चिंतन. घरातल्या लोकांना बसवा, त्यांच्याकडे ते सांगा आज निरूपणात हे झालं. निरूपणाला आलेले जे 4-2 लोक आहेत त्यांना विचारा की तुम्हाला काय समजलं याच्यातनं, अजून काय काय सांगितलं, हे एवढं माझ्या लक्षात आहे, तुमच्या अजून काय लक्षात आहे. धर्मवार्ता घडून आणा. एरवी जी काही कर्मवार्ता तुम्ही करता खूपशी दिवसभरामध्ये, तुम्ही एक दिवशी आवर्जून कर्मवार्ता करा. दिवसभर त्याची नोंद, त्याचं रेकॉर्डिंग करा. तुम्ही जेवढं दिवसभरामध्ये बोलता त्याचं एक रेकॉर्डिंग करा आणि त्या दिवशी संध्याकाळी ऐका की आपण आजच्या दिवसभरामध्ये काय काय बोललो, यातलं उपयुक्त किती होतं, उपयोगाचं किती जाणार आहे, लाभ कशाने प्राप्त होणार आहे, उगाचच बिनकामी बडबड आपली झाली का उपयुक्त झाली, याचं मूल्यमापन सगळं तुम्ही करून बघा. मग तुमच्या लक्षात येईल की दिवसभरातलं जवळजवळ 95% आपण नुसती बडबड केलेली आहे. त्याचा आपल्या वास्तविक आयुष्यामध्ये काही उपयोग नाही.
मी म्हणेन की वास्तविक आयुष्यात उपयोग असेल तर जरूर तुम्ही त्या गोष्टी बोलत राहा दिवसभर, परंतु आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे की काही गोष्टी आपण जोडलेल्या नाही आहेत, तर त्या आपल्याला भेटणार नाहीत, किंवा जेवढ्या अंतरापर्यंत ते जोडलेले आहेत तेवढ्या अंतरापर्यंतच ते भेटणार आहे. तुम्हाला बसमध्ये खिडकीची जागा भेटली, उन्हाळ्यामध्ये खिडकीची जागा भेटणं म्हणजे याच्यासारखं वेगळा मोक्ष नाही है ना. तेवढ्यात जर का देव जरी आले मोक्षाला यायचं का, तुम्ही म्हणत नाही आता खिडकी भेटलेली आहे, खिडकीची सीट भेटली, आता नको. परंतु ती खिडकीची सीट किती वेळापर्यंत तुमच्या ताब्यात असणार आहे? जिथे तुमचं तिकीट संपून जातं, तुमचं गाव आलं की तुम्हाला उतरावं लागेल, तुमची किती इच्छा असेल तिथे बसायची तरी बसता येत नाही, म्हणजे तुम्हाला त्या वेळेला ती जागा सोडावी लागणार आहे. जोपर्यंत तुमच्या भाग्यामध्ये एखादी व्यक्ती आहे, एखादी गोष्ट आहे, एखादी वस्तू आहे, एखादी जागा आहे, ती तोपर्यंतच तुमच्या संपर्कात राहणार, तुम्ही त्यांच्या संपर्कात राहणार. ज्या वेळेला ती जोड संपते, तो योग संपतो, त्यावेळी त्यांचा आणि आपला विभाग होणार आहे. तुमच्या किती आवडीचा पदार्थ असो, एक विशिष्ट प्रमाणामध्ये तो पदार्थ खाल्ला तुम्ही की तुम्हाला तो पदार्थ बस होऊन जातो, तुम्ही स्वतः बनवायला लावलेला आहे, पण त्याच्या संदर्भातला जो एक आवडीचा भाग आहे, त्याच्या संदर्भातला जो तृप्तीचा भाग आहे, तो एकदा संपला की तुम्ही हात पुढे करून देता. कशासाठी? एकदा आपण असा हात करतो घेण्यासाठी, आणि एकदा जेव्हा संपत आपलं खाणं तेव्हा उलटा हात करतो नको म्हणण्यासाठी. असा हात घेण्याचा उलट केला की तो नकोचा हात होऊन जातो, आणि त्यावेळेला किती आग्रह झाला तरी आपण तो घेत नाही. अधिक प्रमाणात खाल्ला की त्याची मळमळ होते आपल्याला, होते की नाही? नंतर असं होतं की नाही, कोणीतरी एक जण इतके जेवले त्यांना जेवणावर नियंत्रणच नाही राहिलं, अशी पंगत बसलेली होती, आणि ते जेवले इतके जेवले आणि त्यांना जर ठसका आला की सगळंच्या सगळं वमन करून टाकलं त्यांनी, इथेच पंक्तीमध्येच. मला अजून पण आठवतं ते. म्हणजे आपलं यावर नियंत्रणच नाहीये की आपल्याला किती ग्रहण करायचं आहे. मग ते जोपर्यंत ते सगळे जोड आहे तोपर्यंत सगळं आहे. तुम्ही तिकडे मागे बसावं, मागे दोघं पण. आणि त्या ठिकाणी आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे की ती जोड जोपर्यंत आहे, म्हणजे तो पदार्थ जोपर्यंत आपण खाऊ शकतो तोपर्यंतच, मग त्याच्या संदर्भातली एक मळमळ आपल्याला तयार होत असते. म्हणजे जोपर्यंत आवड आहे, जोपर्यंत तृप्तता आहे, तोपर्यंत ते आपण ग्रहण करणं. एकदा तृप्तता होऊन गेली की त्यानंतर आपला आणि त्या पदार्थाचा संपर्क तुटून जात असतो. एकदा आम्ही तेलकट पदार्थ खाल्ला होता. आम्ही असं लहान होतो, मंदिरामध्ये काय व्हायचं, काही असेल पंगत की मग आम्ही सगळं वाढायचं वगैरे त्या लहानपणामध्ये पण, आणि मग आम्ही शेवटी बसायचो. म्हणजे वाढणाऱ्याला थोडं एक्स्ट्रा पण मिळतं बरं का, माहिती असू द्या. जे वाढतात शेवटपर्यंत कधी कधी त्यांना काहीच भेटत नाही, आणि कधी कधी त्यांना दुसरी एखादी भाजी मिळते किंवा एक्स्ट्रा चांगला पदार्थ जास्त प्रमाणात त्यांना वाढल्या जातो का नाही, तुम्ही शेवटपर्यंत वाढलेलं आहे. मग आम्ही काय केलं, ते काही तेलकट तळीव पदार्थ होता, तो आम्ही सगळ्यांना तो वाढला वगैरे, आणि आम्ही दोघं मित्र होतो, आम्ही शेवटी बसलो, आम्ही एक्स्ट्रा जास्त घेऊन बसलो. तर त्याच्यामध्ये काय झालं की ते बटाटे वडे होते, आता सांगूनच टाकतो नाव. मग त्याच्यामध्ये काय झालं की ते बटाटे वडे फुटून त्याच्यात तेल गेलं. मुळामध्ये ते फुटले नाही पाहिजे, त्याच्यात तेल एवढं गेलं, आणि आम्ही ते प्रमाणापेक्षा जास्त खाल्ले. वय लहान होतं, त्यानंतर आम्हाला इतकं मळमळ सारखं झालं तर तेल पोटामध्ये गेल्यामुळे की आम्ही कितीक वर्ष त्या बटाट्यावड्याचं नाव पण घेत नव्हतो. आता पण मी घेत नव्हतो. म्हणजे ते नाव जरी घेतलं तरी आम्हाला कसं तरी होऊन जायचं. जे पदार्थ आम्ही आवडीपूर्वक घेतलेला त्याच पदार्थाबद्दल आम्हाला नंतर असं किळस सारखं होऊन गेलेलं होतं. म्हणजे आपण जोपर्यंत ती गोष्ट आपल्या कक्षेमध्ये आहे तोपर्यंत ठीक आहे, त्यानंतर जे आहे त्या गोष्टीची जोड संपली की तो पदार्थ किंवा ती वस्तू व्यक्ती जी आहे यांचानी आपला विभाग होत असतो.
आपल्या घरातलं कोणी सरतं म्हणजे त्यांचंनी आपला जो ऋणानुबंध आहे, त्यांचंनी आपलं जे काही कर्मबंधनं आहेत ती एकदा संपली की त्या व्यक्तीचा आणि आपला वियोग होत असतो. हा ना, कधी कधी बघा, आता उन्हाळ्यामध्ये पाहुणे येतात घरी, मग ते आले पहिले की चांगले वाटतात बघा 4-5 दिवस, नंतर मग तुम्हाला कंटाळायला लागतो. तुम्हाला किती कंटाळा आला तरी ते जात नाही. जेव्हा त्यांचा आणि तुमचा तो कर्मबंधन आहे, दुःखरूप कर्माचा जो भोग आहे, तो जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत ते जाणार नाहीत. मी पण नाही जाणार उद्यापर्यंत. म्हणजे एकदा ते कर्मबंधन संपले की मगच तो वियोग होतो. किंवा एखाद्या वेळेला ते जर का कर्मबंधन चांगले जोडलेले आहेत, आनंदाचे असतील, तर मग तो योग येत असतो, भेटीचा योग येत असतो किंवा मग वियोगाचा योग येत असतो. अशा पद्धतीने आपण जे जोडलेलं नाहीये ते आपल्याला कधीच भेटणार नाही, हे पहिले डोक्यामध्ये लक्षात घ्या. म्हणजे तुमची खूपशी 50% अस्वस्थता कमी होऊन जाईल. आता दुसरी अस्वस्थता काय असते की हे आमच्याच नशिबी का. पहिली अस्वस्थता काय की हे आमच्या नशिबी का नाही. तर लक्षात घ्या, तुम्ही ते जोडलेलं नाहीये म्हणून ते तुमच्या नशिबात नाहीये. आता 50% दुःख हे की हे आमच्या नशिबी का, तर हे तुम्ही जोडलेलं आहे म्हणून ते तुमच्या नशिबी आहे. बस एवढंच आहे. या दोन गोष्टी तुम्हाला जर का लक्षात आल्या आणि त्या गोष्टी तुम्हाला स्वीकारता जर का आल्या, तर तुमच्या कितीतरी दुःखांचं तुमचं तिथे शून्यता होऊ शकते. कितीतरी दुःखांपासून तुम्ही मुक्त होऊ शकता. जे आहे ते मी जोडलेलं आहे म्हणून मला ते स्वीकारायचं आहे, म्हणून ते माझ्याकडे आलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे, स्पेशल चाइल्ड असतात, थोडेसे अपंग सारखे असतात ते, तर त्यांच्या ते आई वडिलांची एक मुलाखत अशी वाचलेली, तर ते त्यांना विचारलं गेलं की तुम्हाला असा त्रास नाही होत का, म्हणजे तुम्ही असा अपत्य तुम्हाला झाल्यानंतर तुम्ही काय विचार केला. ते बोलले आम्हाला पहिले थोडंसं वाटलं, पण नंतर आम्ही विचार केला की ह्याची विशेष काळजी घ्यायची, इतर मुलांपेक्षा ह्याची विशेष काळजी घ्यायची आहे आणि ती विशेष काळजी घेण्यासाठी देवाने आमची निवड केली असं आम्ही लक्षात घेतलं आणि त्याची आम्ही काळजी घेतो. म्हणजे सुरुवातीला आम्हाला थोडं दुःख वाटलं, पण नंतर आम्ही म्हटलं की नाही, एवढी मोठी जबाबदारी आहे तर ती जबाबदारी देवाने आमच्याकडे दिलेली आहे असं समजून आम्ही आनंदाने या मुलाचा स्वीकार करतो आहोत आणि त्याचा सांभाळ करतो आहोत. त्याची सगळे लाड वगैरे जे असतील ते आम्ही पुरवतो आहोत. म्हणजे जीवनातल्या कितीतरी अशा गोष्टी आहेत, चांगल्या किंवा वाईट, ते तुम्हाला स्वीकाराव्या लागतात. स्वीकारल्यानंतर त्या ठिकाणी सर्व गोष्टींचं जे दुःख आहे ते दुःख शून्य होऊन जात असतं. आणि म्हणून जेव्हा अवयवांना जेव्हा कळालं की आजचं भोजन माझं होतं, दंडवत माझा होता, आपल्या जर का आम्ही असं जर का केलं तर दंडवत एकाचा आहे आणि जेवलं दुसऱ्याकडेच, तर तुम्ही किती चिडाल आमच्यावर, तुम्ही 2-2 दंडवत घेता बाबा वगैरे वगैरे वगैरे. परंतु आबाईचा अवयव ज्या होत्या, अवयव स्वामींवर चिडल्या नाहीत. त्यांना मध्येच रस्त्यामध्येच त्यांना कळालं की स्वामींचं भोजन झालेलं आहे. म्हणजे आता परत भोजन करतील का स्वामी, आपण करू का भोजन, आवडीचं असेल तर हो नाही, एकदम आठवून सांगा मला खरं खरं की तुम्ही जेवलेले जरी असाल आणि एखादा पदार्थ आला, आईस्क्रीमच आलं, खाऊन घ्या. आवडीचा पदार्थ आला, नाही नाही म्हणता खाऊन घेतो आपण. चटपटीत पदार्थ असतात ना, ते आपण आधी नाही नाही म्हणतो, ते म्हणतात 1-2 हे घ्या, फरसाण असेल वगैरे. एकदा जर का तुम्ही खायला लागले ना, ते घरातली फरसाण संपून जाते त्यांच्या, आणि तुम्ही आधी नाही नाही म्हणत असता. म्हणजे असे कितीतरी पदार्थ असतात, ते खायला लागले की आपण खात राहतो. आपल्याला आपल्या भुकेचा अंदाज नाही आहे. खूप जगामधले कमी लोक आहेत की भुके एवढंच जेवतात, प्राणालाच आहार देतात, आणि खूपसे लोक असे आहेत की ते जसं येतं तसं खात राहतात. पण त्याच्यावर नियंत्रण असलं पाहिजे. म्हणजे आता जर का स्वामी जेवलेले आहेत, आमच्या स्वामींची आरोग्य कशी आहे, सुंदर आणि सुकुमार. सुकुमार म्हणजे कोमळ आरोग्य आहे स्वामींची. असं आपल्यासारखं नाही 5-5 भाकऱ्या खाऊन घेतल्या असं नाही, सुकुमार.
म्हणजे स्वामींचं म्हणणं आहे की प्राणासी आहार द्यावा. चक्रधर स्वामींचं वचन आहे आहारासंबंधित. प्राणासी आहार द्यावा, इंद्रियासी नेदावा. सूत्रपाठ यासाठी पण वाचावं, सूत्रपाठ मोक्ष होण्यासाठी पण वाचावं, आणि ज्यांना मोक्ष जरी नसेल पाहिजे पण इथलं व्यावहारिक आयुष्य सुखी करण्यासाठी पण सूत्रपाठ वाचलं तर चालतं. त्याच्यातनं आध्यात्मिक तर आहेच पण व्यावहारिक पण लाभ सूत्रपाठ वाचण्यामध्ये आहे. तुम्हाला नसेल अदृष्टपर पाहिजे पण दृष्टपर गोष्टींसाठी देखील, तुमच्या आयुष्यामध्ये स्वस्थता यावी म्हणून देखील सूत्रपाठ ग्रंथ खूप महत्वाचा ग्रंथ आहे. स्वामींनी इतकं सुंदर वचन सांगून ठेवलं की प्राणासी आहार द्या, इंद्रियासी आहार देऊ नका. आपण जेवढं काही जेवतो ते इंद्रियांचा आहार जेवत असतो बरं का. की मला मग ते खीर आहे ना त्याच्यामध्ये थोडं हे टाकून द्या, काजू बदाम वगैरे टाका, हे कोणाला वाटतं? प्रकृतीला नाही वाटत, आपल्या जिभेला वाटतंय, आपल्या इंद्रियांना ते वाटतंय. इंद्रियासी आहार नेदावा, प्राणासी आहार द्यावा, म्हणजे जेवढी भूक आहे तेवढं जेवायचंय. स्वामी सुद्धा स्वतः हे तत्वज्ञान जे आहे नुसतं सांगत नाही, तो नियम स्वामी स्वतः पाळतात आणि म्हणून स्वामी भोजन करणार आहे. सुकुमार आरोगणा आहे. आमचे विद्यागुरुजी मामाजींनी आम्हाला सांगितलं की 2 लोकांचं जेवण कसं असतं. एक पंजाबी लोक असतात, एक गुजराती लोक असतात. ते दोघंही असं तुपकट वगैरे जास्त खातात, तुपाचं वगैरे असं. पण पंजाबी लोकांचा आहार कसा आहे, लस्सी पिणार तेवढी ग्लास भरून, चहा पिणार तेवढे ग्लास भरून, असं पराठा खाणार एवढा चांगला. म्हणजे त्यांचा आहार जो आहे तो जड आहार आहे. एकदम आहार चांगला आहे परंतु तो खूप हेवी करून ते खातात ते. आणि तसाच आहार गुजराती लोकांचा पण आहे, पण गुजराती लोकांचं चपाती अशी मोठी नसते, फुलके एवढेच असतात. किंवा त्यांचा जो आहार आहे तो सुकुमार असतो, एकदम तिखट नसणार आहे, एकदम गोडसर असा असणार आहे. आता आमचे स्वामी जे आहेत, आमच्या स्वामींचा आहार पण तसाच आहे, सुकुमार आहे. म्हणजे जेवढं पोटाला लागणार आहे तेवढंच स्वामी खातात, तेवढंच ग्रहण करतात, तेवढंच आरोगणा स्वामी करत असतात. आणि जोपर्यंत भूक नाही, बाईसा म्हणतात बाबा आरोगणे उशीर होत असे, म्हणजे भोजनाला वेळ होतोय, स्वामी पोटाकडे बघून म्हणतात बाई हे मागे ना. म्हणजे पोटाला भूक लागलेली नाहीये, ते मागत नाहीये. आणि ज्या वेळेला भूक लागेल तेव्हा स्वामी जेवतात. तशा पद्धतीने आपल्याला सुद्धा त्याच्यातनं तो आचार आहे की भूक लागल्याशिवाय जेवू नये. आणि भूक आहे तेवढंच वाढावं समोरच्याला. समोरच्याला तुम्ही खूप आग्रहपूर्वक वाढलं, काही ठिकाणी ते मी बघतो की जेवणाऱ्याला नकोय, तो बिचारा हात दोन्ही असे करून ठेवतो, त्याला तेव्हा वाटतं अजून 4-5 हात असते तर बरं झालं असतं. कारण की तो वाढणारा इकडून तिकडून लगेच टाकून देतो आणि त्याला खूप बरं वाटतं की त्यांनी 2-2 हात हे करून सुद्धा मी एक चपाती वाढलीच त्यांना. परंतु जेवढी भूक आहे समोरच्याला तेवढंच वाढावं. तुमच्याकडे येणारा कोणीच माणूस जेवायला लाजत नसतो. तुम्ही सुद्धा कुठे गेलात तर तुमचं जेवढा आहार आहे तेवढं तुम्ही जेवत असता, कोणी उपाशी राहत नाही. जेवढा आहार पाहिजे तेवढा आपण घेत असतो. आणि म्हणून इथे आता अभयांना वाटलं की स्वामींची सुंदर सुकुमार आरोगणा आहे आणि आता स्वामींचं भोजनही झालेलं आहे, आता काय देव माझ्या भोजनाचा स्वीकार करणार नाहीत. परंतु देवावर एवढूशे सुद्धा ते चिडलेले नाहीये. वयस्कर व्यक्ती आहे, म्हातारी बाई आहे, परंतु त्यांनी विचार विवेक केलेला आहे तिथे की जर का देवाने माझ्या भोजनाचा स्वीकार केला असता तर काय झालं असतं, माझा लाभ होता, त्याच्यामध्ये मला लाभ झाला असता. परंतु माझा लाभ जो आहे तो मला प्राप्त होऊ नये असा अडथळा मीच जोडलेला आहे. निरोपणापर्यंत मी पोहोचलो नाही, देवपूजा वंदनापर्यंत मी पोहोचलो नाही, अधिकरण भेटीपर्यंत मी पोहोचलो नाही, चांगल्या कार्यापर्यंत मी पोहोचलो नाही. म्हणजे तो अनधिकार मी जोडलेला आहे, तो दोष माझा आहे, त्यांचा नाही आहे. तसं स्वामींपर्यंत माझं भोजन पोहोचणार नाही आहे, याचा दोष स्वामींचा नाही, हा तर माझा दोष आहे की देवाने माझं स्वीकारावं अशी मी जोडलेली नाही आहे. आता बघा, आता देव प्रत्यक्ष आहेत का आपल्या समोर, आणि आपण देवाला खाऊ घालतो आहे. जीव जीवार्चन घडे ईश्वरार्चन कहीची न घडे, कालच्या सत्रामध्ये आपण बघितलं. म्हणजे स्वामी प्रत्यक्ष समोर आहेत पण जेवून घेतलेलं आहे, आता आपलं जेवणार नाहीयेत. आणि आपल्याला असं वाटतं आपण उपार दाखवलं म्हणजे देव जेवले. आपण
एकदम असं बोलून टाकतो, पण आपण त्याची पडताळणी कधी करत नाही. खरंच देव जेवलेत का, त्याची काही पोच पावती आपल्याला मिळते का, कधीच आपण पडताळत नाही. कारण त्या क्रियेचा एक आपलं सवय लागलेली आहे. रोज असं उपार बनवला, ठेवला, संकल्प सोडला, बस. देव घेतात की नाही घेत वगैरे काहीही त्याच्या संदर्भामध्ये आपण कधीच विचार करत नाही. आता तो सवयीचा भाग झालेला आपल्या. आणि इथे मात्र गांभीर्य आहे आवयांना, की माझं भोजन देव आता स्वीकारणार नाहीत आणि मीच पापी आहे. मीच असे जोडले आहेत की माझं भोजन पोचायच्या आधी दुसऱ्याचं भोजन पोहोचलं पण, आणि देवाने आवडीपूर्वक ते स्वीकार पण केलं, आणि मग ते दुःख करत करत गेलेले आहेत. स्वतःच्याच नशिबाला दुःख दिलं त्याने, की हे मीच जोडलेलं नाहीये, हे त्यांनी जोडलेलं होतं. त्यांचं भोजन देवाने स्वीकार केलं, आणि असं दुःख करत 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 त्या स्वामींच्या जवळ पोचलेले आहेत. भोजन तर देव करणार नाहीत, पण दर्शन तर घेता येतं की नाही आपल्याला. स्वामींना भेटता येतं, दंडवत करता येतो. चला आता मग असं करूया. आणि म्हणून तिथे पोहोचल्या, आणि स्वामी त्यांची वाट बघत आहेत. स्वामी त्यांना म्हणतात, बाई किती उशीर लागला तुम्हाला, आम्हाला भूक लागलेली आहे. स्वामी असं म्हटल्यानंतर त्यांना वाटतं की मी म्हातारी बाई आहे. देवाला असं वाटलं की बरं हिला बरं वाटावं, दोन शब्द म्हणून काहीतरी बोलावेत, म्हणून देव बोलतायत. मला म्हातारीला देव फसवतायत, खोटं बोलतायत माझ्याशी, मला बरं वाटावं म्हणून. परंतु त्यावेळेला ते म्हणाले, जीजी नाही, आपलं भोजन झालं, मला माहिती पडलं. ते म्हणे ते काही असो, पण आम्हाला भूक लागलेली आहे. आता ती भूक कसली आहे, पदार्थांची भूक नाहीये. आपण कधी कधी जेवलेलं असताना आपण जे जेवतो किंवा खातो काहीतरी, कारण की आपल्या आवडीचा पदार्थ असतो म्हणून खातो. नाही तर एरवी माणूस उपाशी असला ना, तर नावडीचा पदार्थ असेल तर तो दिवसभर उपाशी राहील, पण तो पदार्थ खाणार नाही. आणि आवडीचा पदार्थ असेल तर जेवलेला व्यक्ती सुद्धा परत तो पदार्थ खाईल, कारण की तो पदार्थ आपल्या आवडीचा आहे. परंतु परमेश्वराला पदार्थी आवड निवड असा काही प्रकार नाही. पंथामध्ये असं सांगितलं जातं की चक्रधर स्वामींना खीर आवडते. एकदा जेव्हा महादाईसांनी उपार केला स्वामींच्या ठिकाणी, तर काय करायचं उपाराला बाईसांना विचारलं. बाईसा म्हणाले खीर करा, देवाला खीर आवडते. तेव्हा बाईसांना महादाईसा म्हणतात, गोसावी ईश्वर ईश्वरी काही आवडी निवडी असे, स्वामी तर देव आहेत, देवाला कसली आवड निवड, खीर आवडते किंवा नाही आवडत वगैरे असं ते महादाईसा म्हटले. महादाईसांकडे परमेश्वर म्हणजे काय याचं ज्ञान आहे, आणि आमच्या बाईसा ज्या त्या भक्त आहेत त्या भावनिक आहेत आमच्या स्वामींच्या संदर्भामध्ये. तेव्हा स्वामी महादाईसांना म्हणतात, बाई तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, आम्हाला कुठल्याच प्रकारची आवडी निवडी नाही, पण आता बाईसा म्हणतात ते करा. कारण बाईसा जे कार्य करतात ते आवडीपूर्वक करतात, त्यांच्या अंतःकरणापासून ते करतात, म्हणून त्यांचं सध्या तात्पुरतं ऐका, पण तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, आम्हाला कुठली आवड निवड असा प्रकार नाहीये. आपण म्हणतो ना, श्री प्रभू गोविंद प्रभू महाराजांना काय आवडतं, चणे आणि गुळ आवडतो, गुळ खायचे गोविंद प्रभू महाराज. आपण त्यांच्या अवतार दिनाला ते चणे आणि गुळ, त्याच्यानंतर परत वर्षभर काहीच नाही, परत अवतार दिनाला चणे आणि गुळ. म्हणजे आपण देवाला त्या पदार्थात अडकवलं, पदार्थात आपण अडकलेलो आहोत, देव अडकलेले नाहीत. आमचे स्वामींचे जे भक्त आहेत बाईचं उपलक्षण आहेत, त्यांचं सुद्धा स्वभाव अष्टस्वभाव निघून जातात. त्यांनाही भोजनाची वगैरे अष्टस्वभावाचं कुठली तज्जनित पीडा होत नाही. भट्टोबासांबद्दल स्वामी सांगतात की वानरेश रस पिती आणि उडवणी जाती, म्हणजे त्या पदार्थामध्ये ते अडकून राहत नाही, खाल्ला. जर का परमेश्वराचे साधक असे आहेत तर परमेश्वर कसे असणार, परमेश्वर पदार्थात अडकून राहतील का? मी तुम्हाला सांगितलं नामस्मरण करा, मीच करत नाही असं होईल का? परमेश्वर जी साधना सांगतात की बाबा परमेश्वराचे साधक जसे आहेत तसेच परमेश्वर देखील, परमेश्वराकडे आधीचाच तो गुण आहे. म्हणून देवाच्या ठिकाणी पदार्थांची आवडी निवडी नाही. वाक्य परत ऐकायचं, कसली आवड निवड नाहीये, पदार्थाची आवड निवड नाही. आपल्याला जर का विचारलं जेवणार का, आपण काय विचारतो, काय बनवलेलं आहे. मग ते सांगतात भाकरी बनवलेली गरम गरम आणि कारल्याची भाजी बनवलेली आहे. आपलं दुसरं वाक्य काय असतं, मला भूक नाही.
म्हणजे आपली भूक कशाशी संबंधित आहे? पदार्थाशी संबंधित आहे. पदार्थ काय बनवलेला आहे त्याऐवजी दुसऱ्या पदार्थाचं नाव घेतलं चांगल्या, की लगेच आपल्याला नेहमीपेक्षा जास्त भूक असते, मग आपण डबल जेवतो आपण त्या दिवशी. तसं परमेश्वराला आपल्यासारखं पदार्थाच्या ठिकाणी लागले पण नाही, आवडी नाहीये. पदार्थ देण्याचा जो भाव आहे, आता अभयोंच्या पुऱ्या स्वामींनी खाल्ल्याच नसत्या जरी त्यांनी आणल्या तरी, परंतु त्यांनी कसं आणल्या, आणताना त्यांना जे दुःख झालेलं आहे मनामध्ये, ही तळमळ व्यक्त झाली, अप्राप्ती भावली, स्वतःला दोष दिला, त्याच्यामुळे त्यांची योग्यता वाढलेली आहे. त्यांचं भोजन देवाने स्वीकार करावं हे त्यांची योग्यता आहे, परंतु म्हणजे त्यांनी आदल्या दिवशी स्वामींनी त्या भोजनाचा विनंतीचा स्वीकार केला ही त्यांची योग्यता आहे, पण वास्तविक त्यांचा पदार्थ ग्रहण करावा या बाबतीमध्ये त्यांनी अडथळा जोडलेला आहे. म्हणजे देवानी त्यांचा पदार्थ खावा अशी योग्यता त्यांनी जोडलेली नाही, त्याविषयी ती अयोग्यता आहे. म्हणून देव त्यांचा पदार्थ खाणार नव्हते, म्हणून स्वामींनी भोजन करून घेतलेलं आहे. परंतु तिथून स्वामींपर्यंत येईपर्यंत त्यांना जे दुःख झालं, तळमळ झाली आणि त्यांच्या लक्षात आलं की मीच असं काहीतरी पाप जोडलेलं आहे, अडथळे जोडलेले आहेत की देवाने माझं भोजन का स्वीकारावं, मी कोण लागून गेली एवढे की देवाने माझं भोजन स्वीकार करावं. माझ्यापेक्षा चांगले चांगले लोक आहेत, त्यांचं भोजन परमेश्वर स्वीकार करतात आणि केलं, असं स्वतःला दोष देत देत ती आलेली आहे. त्याच्यामुळे देवाने त्यांचं भोजन स्वीकारू नये अशा प्रकारची जी अडथळे त्यांनी जोडलेले होते ते नासून गेले. ते दोषरूपी अडथळे होते, ती अयोग्यता होती, ती नासून गेली. आता देवाला भूक लागलेली ते येईपर्यंत कसली लागली भूक? देवाला पदार्थ सगळेच वाढतात, परंतु त्या पदार्थ जे आवडीपूर्वक वाढले जावे ते वाढणारे लोक कमी आहेत, किंवा त्या पदार्थासोबत जी आवड दिल्या गेली पाहिजे ते असं आवड वाढणारे लोक खूप कमी आहेत. आपल्याला वाटतं की देव पदार्थ खात आहे, देव पदार्थ खात नाही, देव आवड जी आहे त्यातली त्या आवडीचा स्वीकार करत असतात. एका ठिकाणी स्वामी भिक्षा घेऊन चाललेले श्रीकरामध्ये आणि मागून एका अधिकाऱ्याची पालखी आली आणि त्यांचा जो सैनिक होता त्यांनी स्वामींना असं ढकलून दिलं भाल्याच्या ह्याच्याने, टोकाने, आणि स्वामींच्या श्रीकरातलं जे भिक्षान्न आहे ते खाली पडलं मातीमध्ये. आमच्या स्वामींनी काय केलेलं आहे की तिथेच खाली बसून एक श्रीकर पोटाला लावला आणि दुसऱ्या श्रीकराने ते जे अन्नकण आहे मातीत मिसळलेलं ते एक एक अन्नकण स्वामी वेचून घेत आहेत. आणि वेचून घेता घेता त्या अधिकाऱ्याने पाहिला आणि तो धावत आला, पालखीतनं उतरला आणि देवाला प्रार्थना केली की देवा, हे आता अन्न मातीत मिसळलेलं आहे, हे तुम्ही इथेच राहू द्या, माझ्या घरी चला, मी उपाराची सगळी तयारी करतो. परंतु स्वामी मात्र काही त्यांच्याशी एक बोलले नाही, दोन बोलले नाही. स्वामीची जी प्रक्रिया आहे ती सुरूच राहिली. एक एक कण जे आहे ते स्वामी वेचतायत. तो जो एक एक कण आहे तो एक एक कण नव्हता, ज्यांनी भिक्षा दिली त्यांच्या एक एक कणवेचा स्वामी स्वीकार करत होते. कण वेचत नव्हते तर कणव वेचत होते, एक एक कणव स्वामी वेचत होते. म्हणून मातीत मिसळलेलं जे अन्न आहे ते सुद्धा देवाने स्वीकारलेलं आहे. आणि एका ठिकाणी असं झालं की ताजा भात बनवून आणला बाईसांनी. स्वामींनी सांगितलेलं आज काही बनवू नका, आणि बाईसांनी मात्र बनवून आणला. स्वामींनी काय केलं, ते ज्या छोट्या माठामध्ये ते बनवून आणलेलं होतं ते माठ स्वामींनी फोडून टाकलं आणि ते अन्न मातीत मिसळवलं. एक घटना अशी येते की मातीत मिसळलेलं अन्न वेचून घेतात, आणि एक घटना अशी की स्वतः स्वामी ते अन्न मातीमध्ये मिसळवतात. ज्यांचं अन्न मातीमध्ये मिसळलं त्यांची कणव नाही आहे, त्यांची ती जोड नाही आहे की देवाने त्यांच्या भोजनाचा स्वीकार करावा. आणि एकीकडे जिथे मातीतनं अन्न स्वामी स्वीकारतात त्या ठिकाणी मात्र त्या जीवाची जी जोड आहे की त्यांच्या भोजनाचा देवाने स्वीकार करावा. आता इथे दोन्हीकडे लक्ष येतं की पदार्थ उत्तमत्वाशी काही घेणं नाही, आपल्याला तर उत्तमच पदार्थ द्यायचा आहे, आपल्याला असं हे नाही द्यायचं. एका ठिकाणी ते पंचावतार उपहार बघितला मी. पंचावतार उपहार तर केला त्यांनी, विड्यामध्ये त्यांनी जे काही फळं आणली, अशी सुकले साकलेली फळं आणली, स्वस्तामध्ये मिळालेली असतील ते, मग ती आणली फळं.
देवाला एकच फळ व्हा, पण चांगलं व्हा, नाहीतर अजिबात वाहू नका. आपले हात जोडा, स्मरण करा. व्हायचंच झालं तर उत्तम फळ व्हा, उत्तम वस्तू आपल्याला देता आली पाहिजे. जर का आपली नाही क्षमता तर तो भाग वेगळा आहे बरं का. मग तुम्ही कसंही आणलं तरी चालेल, पण आपली जर का क्षमता असेल तर मात्र उत्तम देता आलं पाहिजे, है ना. आम्हाला खूपशा भागामध्ये बघायला मिळतं की सायलेंट करायचं तो फोन. आपल्याला जर का काय विषय सुरू होता, उत्तम पदार्थ देता आला पाहिजे. आणि जर का आपल्याला असं बघायला मिळतं की ते देवाला विड्यावर जे वाहतात सुपाऱ्या असतात ना, ते केवढ्या असतात, एवढी एवढूशाच असतात, है ना. का बरं, की ते किलोमध्ये जास्त मिळतात आणि सुपारी खूप महाग आहे. 700 रुपये किलो, 600 रुपये किलो अशी सुपारी आहे. मग आपण काय बघतो, एका किलो जास्त सुपाऱ्या आल्या पाहिजेत. मग काय करायचं, लहान लहान सुपाऱ्या घ्यायच्या, देवाला लहान लहान सुपाऱ्या व्हायच्या. व्हायचंच असेल तर उत्तम प्रकारचा पदार्थ द्यायचा, उत्तम प्रकारचा पदार्थ व्हायचा. आणि उत्तम पदार्थ नसेल, आपली क्षमता नाही आहे, तर उत्तम भावपूर्वक तो आपल्याला व्हायचा आहे. पदार्थ उत्तम जरी असेल तरी भाव सुद्धा तुमचा उत्तम असला पाहिजे. आपला जेवढा पदार्थ उत्तम असतो तेवढा अहंकार पण आपला तेवढाच असतो. आणि आपल्याला उत्तम पदार्थ अर्पण करा, नाही तर अनुत्तम पदार्थ अर्पण करा, परंतु भाव मात्र आपला प्रत्येक वेळेला उत्तमच असला पाहिजे. एखाद्याला तुम्ही शिळी भाकरी जरी वाढत असाल तर ती आवडीपूर्वक वाढा. तुमच्याकडे शिळी भाकरीच आहे, भिक्षेला कोणीतरी आलेलं, दुसरं काहीच नाही द्यायला, पण ते सुद्धा तुम्ही आवडीपूर्वक त्यांना वाढा. त्याच्याविषयी पण दुःख करा की आम्हाला चांगला पदार्थ द्यायचा आहे, पण आता आमच्याकडे तो उपलब्ध नाही आहे, असं दुःखही आपण केलं पाहिजे. अभयोंनी ते दुःख केलेलं आहे आणि त्याच्यामुळे आता देवाला भूक लागलेली आहे. आणि ती भूक कसली आहे, त्यांची जी आवड आहे त्या आवडीची ती भूक आहे. खूपशा ठिकाणी आपल्याला जाणं शक्य नाही आहे, परंतु त्यांनी इतका आग्रह केलेला असतो की आपण म्हणतो की इकडे नाही गेले तरी चालेल, पण यांच्याकडे जावं लागेल. त्यांनी खूप आग्रह केलेला आहे. त्यांचा कार्यक्रम छोटा आहे, ते लोक गरीब आहेत, परंतु त्यांचा आग्रह मात्र खूप श्रीमंत आग्रह आहे. त्यांच्या आग्रहाची श्रीमंती या श्रीमंत व्यक्तीच्या आग्रहाला नाही आहे. आपण त्यांच्याकडे जातो ज्यांचा आग्रह उत्तम आहे, चांगला आहे, तिथे आपण जात असतो. तशा पद्धतीने ती जी आवड आहे त्या आवडीचे परमेश्वर भुकेलेले आहेत, पदार्थांचे नाही. पदार्थांची परमेश्वराकडे मुबलकता, भरपूर मुबलकता आहे. जे पाहिजे ते परमेश्वर उपलब्ध करू शकतात, परंतु ते आवडीपूर्वक जे दिल्या गेलं पाहिजे ते देणारे मात्र लोक कमी आहेत. आणि जर का असे लोक भेटले, स्वामी म्हणतात देव दुर्लभ का देवा ते आठवीता दुर्लभ. कोण दुर्लभ आहे, आपल्यासाठी तर देवच दुर्लभ आहे. परंतु का दुर्लभ आहे, कारण की आपण देवा ते आठवी ते दुर्लभ आहोत. तुम्ही जर का एक कार्य केलं, देवाला आठवण्याची क्रिया जर का केली तर देव भेटणं दुर्लभ नाही. एकदम सहज भेटण्याची क्रिया म्हणजे देवाला आठवणं, लगेच देव भेटतात. पण देव दुर्लभ का आहेत, कारण की देवाला आठवण्याची प्रक्रियाच आपली दुर्लभ आहे. स्मरण, आपल्याला एरवी जे काही सांगितलं ते आपण करू. पंचावताराच्या भाज्या बनवायला बाया 2:30 वाजता उठतात, पण स्मरणाला उठतो का आपण तेवढं? स्मरणाला नाही उठत. एक पंचावर झालं की 3 दिवस आपलं स्मरण बंद असतं, कारण की पंचावताराची धावपळच एवढी झालेली असते. म्हणजे या ठिकाणी जे विधी करण्यासाठी आपण उपस्थित पाहिजे, उपलब्ध पाहिजे, त्याच क्रिया आपण करत नाही. आणि म्हणून देव दुर्लभ घडलेले आहेत. परंतु देवा ते आठवीता जर का दुर्लभ नसेल तर त्याच्यासाठी देव सुद्धा दुर्लभ नसतात. म्हणजे निळभट्ट भांडारेकर यांनी मागच्या जन्मामध्ये देवाचं एवढं काही केलेलं आहे की देवाला स्वतः जावं लागलं तिथे त्यांना घेण्यासाठी. जसं बँकेतनं पैसे आणायचे असतील एखाद्यास, तुम्ही कोणालाही सांगू शकता, पण त्याच्यात ठेवलेले जे अलंकार असतील ते आणायला कोणालाही पाठवू का आपण? तेव्हा आपण स्वतःच जातो, ते स्वतःच आणतो. म्हणजे त्याचं रहस्य आहे, त्याचं मूल्य आहे, त्याचं महत्व आहे की ते आपण इतर कोणालाही आणू देत नाही. तसं निळभट्ट भांडारेकर असा अलंकार आहेत स्वामींसाठी की ते आणण्यासाठी स्वतः स्वामी त्या घरी गेलेले आहेत. इतकं महत्वाचं कार्य, देवाला प्रसन्न करण्याचं कार्य
मागच्या जन्मामध्ये निळवट्ट भांडारेकरांनी केलेलं आहे. आणि म्हणून ते कार्य करणारी ज्या व्यक्ती आहेत आवडीपूर्वक, त्या व्यक्तीच्या बाबतीमध्ये देवाला त्या व्यक्तीची दुर्लभता आहे ना. स्मरण करणारा व्यक्ती दुर्लभ आहे परमेश्वराचा. स्मरण करणारा जर का व्यक्ती भेटला असा तर परमेश्वर जातीने त्या व्यक्तीकडे लक्ष ठेवून असतात, प्रसन्नता दृष्टी त्या जीवावर असते. आणि म्हणून अवयवांच्या बाबतीमध्ये आधी जो त्यांचे कर्मजोड होते ते वेगळे होते, अडथळे रूप होते. आणि स्वामींपर्यंत येईपर्यंत एक कमी कालावधी, किती वेळामध्ये आले असतील ते 5-10 मिनिटांमध्ये आले असतील. 5-10 मिनिटांमध्ये त्यांनी आपला एक अडथळा नासून टाकला. योग्यता वाढली त्यांची, अधिकार वाढला, ईश्वरी कणव वाढली त्यांची. आणि जे भोजन देव त्यांचा स्वीकार करणार होते, आता देव म्हणतात बाई आम्हाला भूक लागली वाढा. म्हणतात देवा तुमचं भोजन झालेलं आहे. तेव्हा बाई सांना स्वामी म्हणतात बाई काय आहे का पाणी भात शिळा अन्न काय आहे का, वाढा आम्हाला भूक लागलेली आहे. परत ते म्हणतात देवा नको, मी काही वाढणार नाही तुम्हाला. इथे देव जेवायला नाही तयार, तरी पण आम्ही रोज त्यांना उपार दाखवत आहे. बीजे करावे मम सदना, रोज आरत्या म्हणतोय आपण. देव येतात की नाही येत काही कसली पडताळणी नाहीये. आपल्याला वाटतं देव आले जेवले निघूनही गेले. मग इथे मात्र देव म्हणतात की आम्हाला जेवायला वाढा, आणि ती बाई म्हणते नाही जेवायचं नाही, मी वाढणार नाही. स्वामी बाईसांना म्हणतात बाई काही पाणी भात आहे का, शिळा अन्न असेल तर द्या आम्हाला भूक लागलेली आहे. शेवटी बाईसा त्यांना म्हणतात बाबा म्हणताय तर वाढ तू. ते म्हणतात देवाचं जेवण झालंय आणि कसं वाढू मी. मग जरी माझं भोजन असेल, माझा पदार्थ उपयोगी जाणार, पण देवाला त्रास नाही झाला पाहिजे. बघा त्याच्यामध्ये देवाची काळजी आहे. देवाला त्रास होणार नाहीये तरी सुद्धा देवाच्या त्रासाची काळजी त्याच्यामध्ये आहे. आणि मग स्वामींना ते एक पुरी वाढतात. पुरीचा काठ जो आहे तो काढून, म्हणजे तो का बरं, एक तर तो लाटताना काय असतो तो जाड राहिलेला असतो. खूप घाईमध्ये तुम्ही जेव्हा बनवता, आता हे मी सांगत नाही पण सांगत असतो कधी कधी, तुम्ही पापड भाजता ना, खूप वेळा पापड कच्चाच असतो बरं का. तुम्हीच भाजलेला पापड नंतर बघायचा तुम्ही, तो खूप ठिकाणी कच्चा असतो. तुम्ही तळता तेव्हा सुद्धा तो खूप ठिकाणी कच्चा असून जातो. चपात्या घाईमध्ये आपण देतो, गरम द्यायच्या आहेत, त्या कधी कधी कच्च्याच राहत असतात. ते गरम ह्याच्यामध्ये लक्षात येत नाही, खाणाऱ्या व्यक्तीला पण लक्षात येत नाही. त्या थंड झाल्यानंतर कळतं की ते किती ठिकाणी कच्च्या आहेत. त्या पदार्थ उत्तम प्रकारे शिजवता आला पाहिजे सगळ्यासाठी, अध्यात्मासाठी पण, व्यवहारिक याच्यामध्ये सुद्धा पण, रोजच्या आपल्या खाण्यासाठी पण, पाहुण्यांच्या खाण्यासाठी पण, साधूंच्या खाण्यासाठी पण, देवाच्या खाण्यासाठी पण पदार्थ उत्तम शिजवता आला पाहिजे. चांगला बनवण्याचा प्रवाह आपण ठेवला पाहिजे. तेव्हा कुठे आपल्याकडे जर का कोणी अधिकरण आले तर आपल्याकडनं उत्तम पदार्थ त्यांना देता आला पाहिजे. ती प्रतिकारणता पुढे चालत जाऊन एखाद्या देवाचा नाही आपला योग आला तर देवाला सुद्धा उत्तम पदार्थ देण्याचा प्रवाह आपला जो मागून चालत आलेला ती प्रतिकारणता इथे पण आपली उपयोगाची पडत असते. आणि म्हणून उत्तम पदार्थ देता आला पाहिजे. जर का तुम्ही पुरी लाटताना जर का बरोबर समान लाटली तर तो काठाचा भाग जाड राहणार नाही. किंवा लवकर तळण्याच्या ह्याच्यामध्ये पुरी कधी पण मंद आचेवर, असं म्हणजे मध्यम ह्याच्यावरती तळायची असते, म्हणजे ती पूर्ण आतून बाहेरून तळल्या जाते. ती जास्त मोठा गॅस केलेला असेल तर पटकन ती वरचा भाग लाल होतो, आतमध्ये पुरी कच्चीच राहते, असं पण होतं. मग आपल्याला ते उत्तम प्रकारे तळता आली पाहिजे. स्वामींना ते बाजूचे काठ जे आहे ते काढून दिले आणि मधला जो नरम भाग आहे पुरीचा तो स्वामींना वाढलेला आहे. आणि त्यानंतर स्वामींनी ती एक पुरी खाल्ली, 2 पुऱ्या खाल्ल्या, परत स्वामी म्हणतात बाई वाढा. ते म्हणतात देवा नाही. स्वामी परत म्हणतात बाईसांना पाणी भात असेल तर आणा. परत एक पुरी, अजून 3 पुऱ्या वाढल्या गेल्या. परत स्वामी म्हणतात बाई पुरी वाढा. ते म्हणतात देवा आता तर बिलकुल नाही. कसं आहे म्हणजे ही लीळा मला समजली नाही. आम्ही इकडे देवाला खाऊ घालण्याच्या मागे लागलो आणि तिकडे ती बाई व्यक्ती म्हणते नाही देवा खायचं नाही. म्हणजे देवाची एवढी काळजी आहे त्या अभयोंना. आणि मग 4थी पुरी पण वाढल्या गेली. स्वामींनी 4 पुऱ्या खाल्ल्या जेवल्यानंतर. आणि मग स्वामी परत म्हणतात बाई वाढा. आणि मग अभयोंनी स्वामींचे श्रीचरण
धरलेले आहेत. स्वामी ते म्हणतात, देवा आता मी काही झालं तरी वाढणार नाही. इतकी त्यांची आवडी वाढलेली की त्यांच्या आवडीस्तव देवाला पदार्थ खाण्याची गरज नाही. पदार्थ खाणं हे फक्त त्या म्हाताऱ्या आईला समाधान वाटावं म्हणून आहे, परंतु वास्तविक त्यांची जी आवड आहे ना, त्या त्यांच्या भोजनापेक्षा कितीतरी पटीने मोठी झालेली आहे. त्यांच्या त्या आवडीचा स्वीकार केला, जे भोजनाने प्राप्त होणार नाहीये, ते त्यांच्या आवडीपूर्वक भोजनाने ते प्राप्त झालेले आहे. त्या भोजनाच्या मागे असलेली जी आवडी आहे, त्या आवडीमुळे त्यांना इतकं काही त्याच्यातनं लाभ झालेला आहे आणि देवाने प्रसन्नतेने त्या भोजनाचा स्वीकार केलेला आहे. अर्थातच जी जोड त्यांनी जोडलेली नव्हती, ती जोड त्यांनी 5-10 मिनिटांमध्ये लगेच जोडून घेतली. तुमची विनंती, तुमची प्रार्थना, तुमची तळमळ तुम्हाला खूप काही प्राप्त करून देत असते. आपला विषय सुरू झालेला होता रडी जेना किंगा, है ना, आठवलं का? आपल्याला कसं रडायचं नाहीये, निष्क्रिय रडायचं नाहीये, सक्रिय रडायचं आहे. अवयव ज्या होत्या त्या निष्क्रिय रडल्या नाही, सक्रिय रडल्या. त्यांच्या रडण्यामध्ये त्यांचं जो काही अडथळा आहे तो नासून गेला. असं रडावं आपण की आपले दोष त्याच्यामध्ये नासले गेले पाहिजेत, आपले जे अडथळे आहेत ते त्याच्यामध्ये नासले गेले पाहिजेत. नुसतं निष्क्रिय रडत बसायचं नाही. काही लोक आमचं देव बाबा आमचं स्मरणच होत नाही. त्यांच्याकडे जेवढे साधू येतात तेवढ्यांना फक्त ते एकच वाक्य सांगत असतात, आमचं स्मरणच होत नाही, आमचं स्मरणच होत नाही. मग स्मरण होण्यासाठी तुम्ही काही करता का प्रयत्न? नाही, काहीच करत नाही. मग कसं स्मरण होणार? आमचं पाठांतरच होत नाही. मग तुम्ही पाठांतरासाठी काही करता का? काही नाही, आम्ही काहीच करत नाही. मग कसं पाठांतर होणार? खूप वेळा सहज पाठांतर होत नसतं. त्याच्यासाठी तुम्हाला 50% प्रयत्न करावे लागतात. 50% तुमची बुद्धी असते. कधी कधी 90% प्रयत्न करावे लागतात. 10% तुमची बुद्धी असते. कधी कधी भरपूर प्रयत्न करावे लागतात आणि थोडंसंच पाठ होतं, आणि कधी कधी थोड्याच वेळामध्ये जास्त पाठांतर होऊन जातं. असंही होतं. मी संवत्सरला होतो ते माझे 10 वचनं माझे एका तासामध्ये पाठ होऊन जायचे. म्हणजे माझ्याही पेक्षा उत्तम अधिकाराचे साधू आहेत किंवा अजून चांगले लोक आहेत की त्यांचं असं ऐकता ऐकताच पाठांतर होऊन जातं. म्हणजे अशाही उत्तम अधिकाराचे लोक आहेत की त्यांना थोडं सांगितलं तर भरपूर काय कळून जातं. म्हणजे इत्यादी प्रकारे तुमची बुद्धी कशी आहे, त्या बुद्धीचं आधी आपल्याला ताळमेळ कळला पाहिजे आणि त्यानुसार तुमचे प्रयत्न असले पाहिजे. तुमची जर का बुद्धी 50% आहे तर 50% तुम्हाला प्रयत्न करणं भाग आहे. तुमची बुद्धी जर का 90% तर 10% प्रयत्न करायचे. तुम्हाला लगेच लक्षात येतं की आपली बुद्धी कशी आहे. आणि आपली बुद्धी 90% हे पण आपल्याला कळतं, आपली बुद्धी 10% हे पण कळतं. मग 90% प्रयत्न करावे लागतील हे पण त्याच्यात लक्षात आलं पाहिजे. आणि तेवढे जर का तुम्ही प्रयत्न केले तर तुम्हाला ते लगेच पाठांतर होणार. 90% प्रयत्न करायचे तुम्हाला, 80% करायचे, 70% करायचे. रडत बसायचं नाही की माझं हे पाठ होत नाही, ते जमत नाही, ते जमत नाही. करायचं, करून दाखवायचं. सगळं शक्य होतं. जेही तुम्हाला अशक्य वाटतं त्या त्या गोष्टी तुम्हाला शक्य होऊ शकतात. आणि म्हणून स्वामींनी सांगितलं रडू नका. रडल्याने काही होणार नाही, उलट तुम्हाला काजळी पडे. म्हणजे जे तुम्हाला इतर गोष्टी येतात त्याही त्याच्यामध्ये राहून जातात, है ना. आपण आता कोणाला विचार कशी तब्येत वगैरे, मग ते सांगतात माझं डोकंच खूप दुखतं. आता ते 1 तास डोक्याचंच पुराण चालतं की समोरच्याचं पण डोकं दुखायला लागतं मग आहे की नाही. आता आपल्याला हे माहिती आहे का की आपलं फक्त डोकं दुखतं, पण डोकं दुखतं हे सांगताना तोंड दुखतं का आपलं? प्लस आहे की नाही तो. आपण 1 तासापासून डोकं दुखतंय सांगतोय पण आपलं तोंड मात्र दुखलंच नाही. किंवा आपण अनेकांच्या निंदा ऐकतो तेव्हा कान मात्र दुखत नाहीत आपले. आपण मोबाईल टीव्ही हे सगळं बघतोय त्याच्याने डोळे दुखत नाही आपले. म्हणजे बाकीचे अवयव आपले चांगले आहेत, आपले हातपाय दुखत नाही, पोट दुखत नाही, काहीच नाही, सगळं व्यवस्थित आहे. परंतु आपला फोकस कुठे आता? सगळे अवयव चांगले आहेत पण डोकं दुखतंय त्याच्यावरच आपण आपलं आयुष्य घालवलेलं आहे. आपलं काय होतं की नुसतं एका डोकं दुखतंय यामुळे आपण आपली इतर ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्याकडे आपण दुर्लक्ष करत आहोत. आपल्याला पाठांतर होत नाही हे एक आपल्यामध्ये दोष असेल, पण इतर गोष्टी सेवा दास्य वगैरे या गोष्टी आपल्या चांगल्या आहेत
त्या गोष्टीकडे आपण दुर्लक्ष करतोय. आपल्याकडे पैसा नाही, आपण गरीब आहोत, या गोष्टीकडे एवढं आपण फोकस केलं की इतर काय काय गोष्टी आपल्याकडे चांगल्या आहेत त्याकडे आपण दुर्लक्ष करून टाकलं. म्हणजे एक दोष आहे, त्या एकाच दोषावर आपण एवढं केंद्रित होऊन जातो की इतर चांगले गुण आपल्यामध्ये आहेत ते आपण लक्षातच ठेवत नाही. आणि म्हणून आपल्याला दोन्ही तिन्ही गोष्टी करता आल्या पाहिजेत की आपल्याला वाईट गोष्ट पण कळाली पाहिजे, पण वाईट गोष्टीमध्ये गुंतून नाही राहिलं पाहिजे. आपण त्या वाईट गोष्टीतनं बाहेर पडून कितीतरी चांगल्या गोष्टी आपल्या घरात उपलब्ध आहेत, आपल्या घरच्यांमध्ये उपलब्ध आहेत, आपल्या स्वतःमध्ये उपलब्ध आहेत, त्या गोष्टींचा आपण उपयोग घेतला पाहिजे. एक वयस्कर व्यक्तींना मी भेटलो, त्यांचे असं पाय बी दुखतात वगैरे. म्हटलं काय ते पाय वगैरे तुमचे दुखतात? हा पाय म्हणे बाबा आता माझं वयस एवढं झालेलं आहे, तर पाय हे दुखणं स्वाभाविक आहे, बाकी मी ठणठणीत आहे, सगळं चालतो फिरतो हे ते. म्हणजे त्यांनी त्या दुखण्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलं आणि पूर्ण मी काय काय, मी म्हातारा असून सुद्धा मी चालतो फिरतो, सगळं माझे डोळे चांगले आहेत, मी परावलंबी नाहीये, इत्यादी गोष्टी त्यांनी प्लस सांगितल्या. त्या एका वयस्कर व्यक्तीला भेटून खूप बरं वाटलं. नाहीतर बाकीच्या वयस्कर लोकांना भेटून असं भीती वाटते वयस्कर होण्याची. परंतु असे जर का वयस्कर भेटले जे वयस्कर होऊन सुद्धा आनंदित आहेत, तर त्या व्यक्तींना भेटल्यानंतर असं वाटतं की नाही वयस्कर झालं तर काही हरकत नाही. म्हणजे असं आपलं अस्तित्व असलं पाहिजे आणि त्यानुसार जे आपण जोडलेलं आहे ते भेटणार, जे जोडलेलं नाही ते नाही भेटणार. आणि जे तुम्हाला पाहिजे ते तुम्ही जोडून घ्या नव्याने, तर ते जोडल्या पण जाईल आणि जोडून आपल्याला ते भेटेल पण, प्राप्त पण होईल. आजच्या सत्रामध्ये आपण या संदर्भामध्ये विषयाचं श्रवण आणि चिंतन केलेलं आहे. दंडवत हो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय.